नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जो. गेल्या वेळेस आपण युरेनियमचं उत्खनन अ, आणि येलो केक किंवा युरेनियम ओर कॉन्सन्ट्रेटच्या शुद्धीकरणाचा भाग बघितला आणि त्या येलो केक 80% युरेनियम असलेला हा भाग पुढच्या प्रोसेसिंगसाठी कसा आणला जातो याचा विचार केला. पण या सर्व प्रोसेसमध्ये त्यातला युरेनियम 235 हा भाग जास्ती महत्वाचा आहे. त्यामुळे जगात ऊर्जेसाठी लागतं ते युरेनियम 235 आणि त्याची टक्केवारी फक्त 0.7% आहे आणि युरेनियम 238 ची टक्केवारी ही 99.3% इतकी जास्ती आहे. युरेनियम 234 पण असतं, पण ते अगदीच निग्लेजिबल असतं. त्यामुळे हे युरेनियम 235 वेगळं काढणं किंवा त्याचं प्रमाण वाढवणं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि मगच या युरेनियम 235 चा वापर करता येणं शक्य आहे. हा टप्पा म्हणजेच युरेनियम एनरिचमेंट. एनरिचमेंट म्हणजे असलेल्या नैसर्गिकरित्या मिळालेल्या युरेनियम मधलं युरेनियम 235 चं प्रमाण किंवा टक्केवारी वाढवणं. यासाठी एक तर हे दोन आयसोटोप्स वेगळे करून हे साधणं शक्य आहे. पण त्यांच्यातला फरक इतका कमी आहे. वजनाचा विचार केला तर 238 भागिले 235 ह्याची किंमत 1.27% इतकीच येते. इतका कमी फरक त्यांच्या वजनात आहे आणि त्यांच्या रासायनिक प्रोसेसेसमध्ये काहीच फरक नाही, कारण प्रोटॉन्सची संख्या तीच आहे. त्यामुळे हे वेगळं करणं अतिशय कठीण काम आहे. अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया, विज्ञान क्लिष्ट, विज्ञाननिष्ठ अशी ही प्रक्रिया. त्यात अनेक टप्पे आहेत. त्यामुळे ती पूर्ण प्रक्रिया सांगण्यापेक्षा आपण त्याचे काही छोटे छोटे लहान छान भाग पाडूया आणि मी तुम्हाला आज ही पद्धत सोपी करून सांगताना एका भागाबद्दलच बोलणार आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की ही एनरिचमेंटची प्रक्रिया सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये हा ॲटम बॉम्ब बनवायची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा लागणाऱ्या युरेनियम 235 साठी याची सुरुवात झाली. 1937-38 च्या दरम्यान किंवा त्या काळात ही प्रोसेस सुरू झाली. अगदी सुरुवातीला ह्याच्यासाठी एक खूप मोठं यंत्र ज्याला सायक्लोट्रॉन असं म्हटलं जातं, कॅल्युट्रॉन असं त्याचं त्यावेळेचं नाव होतं, ते वापरण्यात आलं. खूप अजस्त्र, पण त्याच्यातनं एक तासभर वापरल्यानंतर 2 मायक्रोग्रॅम इतकंच युरेनियम 235 वेगळं करण्यात येत असे. 1 ग्रॅम आपल्याला माहिती आहे एवढंसं नगभर, त्याचे 10 लाख भाग पाडायचे, 1 मिलियन, आणि त्यातला एक म्हणजे 1 मायक्रोग्रॅम इतकं लहान प्रमाण त्याचं निर्मितीचं होतं आणि लागणारी अमाऊंट ही टनांमध्ये होती. त्यामुळे ही प्रक्रिया त्या काळी सोडून अनेक वेगळ्या पद्धती वापरण्यात आल्या. म्हणून आपण या सर्व नव्या पद्धतींकडे आणि बाकीच्या गोष्टींकडे वळूया. सायक्लोट्रॉन चालला नाही, मग एक गॅस डिफ्युजन पद्धत ही शोधून काढण्यात आली. पण त्याच्यासाठी मुळात काही वैज्ञानिक गोष्टींचा विचार केला पाहिजे. आपण आणलेला येलो केक तो आहे तसा वापरता येत नाही. त्याच्यासाठी त्याच्यावर पहिल्यांदा प्रक्रिया केली जाते आणि
USC म्हणजे हा येलो केक जो आहे, युरेनियम ओर कॉन्सन्ट्रेटचं रूपांतर शुद्ध अमोनियम डाययुरानेट मध्ये केलं जातं. यासाठी ते काही रसायनांमध्ये विरघळवलं जातं आणि ते क्रिस्टलाइज किंवा प्रेसिपिटेट काढून घेऊन शुद्ध अमोनियम डाययुरेनेट वेगळं काढलं जातं. मग फिल्ट्रेशन करून वाळवल्यानंतर त्याचं कॅल्सिनेशन केलं जातं. कॅल्सिनेशन म्हणजे मी गेल्या वेळेस सांगितलंच आहे की भट्टीत तापवायचं, 850 प्लस टेम्परेचरला हे तापवलं जातं आणि मग याचं रूपांतर युरेनियम ट्राय ऑक्साईड मध्ये होतं. म्हणजे एक युरेनियम आणि त्याला जोडलेले 3 ऑक्सिजन ॲटम्स अशी रचना तयार होते. पण ही चालत नाही म्हणून काय केलं जातं, तर त्याला रिड्यूस केलं जातं. म्हणजे त्यातला एक ऑक्सिजन कमी करण्यासाठी नायट्रोजन किंवा हायड्रोजन गॅस वापरून त्याचं युरेनियम डायऑक्साईड, डाय म्हणजे 2 म्हणजे युरेनियम आणि 2 ऑक्सिजन असं संयुग असं केमिकल तयार करण्यात येतं. हा आणि शुद्ध प्रमाणात. आता दुसरा टप्पा, या UO2 युरेनियम डायऑक्साईडला हायड्रोजन फ्लोराईड बरोबर तापवून त्याचं रूपांतर केलं जातं. हायड्रोजन फ्लोराईड हा हे मुळात ऍसिड आहे, फ्लोरिनचं ऍसिड आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड सारखं हायड्रोफ्लोरिक ऍसिड, पण ते करोसिव्ह आहे खूप आणि त्याचं बाष्पीभवन फार झपाट्याने होऊ शकतं आणि इथे वापरताना ते वाफेच्या स्वरूपातच वापरलं जातं. म्हणजे युरेनियम डायऑक्साईड आणि HF यांना एकत्रपणे तापवलं जातं आणि त्याचा परिणाम म्हणजे युरेनियम टेट्रा फ्लोराईड हे संयुग तयार होतं. टेट्रा म्हणजे 4, म्हणजे एक युरेनियम ॲटम आणि त्याला 4 जोडलेले फ्लोरीन ॲटम्स अशी रचना तयार होते. मग हे युरेनियम टेट्राफ्लोराईड परत फ्लोरीन गॅस बरोबर परत तापवलं जातं आणि मग त्याचं रूपांतर युरेनियम हेक्झा फ्लोराईड मध्ये होतं. हेक्झा म्हणजे 6, म्हणजे मग काय होतं, तर आणखीन 2 फ्लोरीनचे ॲटम्स त्याला जोडले जातात. म्हणजे एक युरेनियम आणि 6 फ्लोरीनचे ॲटम अशी रचना या संयुगात तयार होते. हे युरेनियम हेक्झा फ्लोराईड हे सर्व उरलेल्या प्रोसेसेस मधलं मूल घटकाचं काम करतं. आता एक हे शुद्ध स्वरूपात असतं हे लक्षात घेतलं पाहिजे आणि सॉलिड असतं आणि त्याचं बाष्पीभवन सहज होऊ शकतं. पण मग हे असं का वापरलं जातं ह्याचाही विचार केला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे ह्या पुढच्या ज्या सर्व प्रक्रिया आहेत या प्रक्रियांमध्ये वेपर फॉर्म म्हणजे बाष्प स्वरूपात युरेनियम लागतं आणि युरेनियम स्वतःचा बॉइलिंग पॉइंट आहे 4131 डिग्री सेल्सिअस इतका जास्ती आहे. सर्व यंत्रणाच कोलमडून पडेल. आणि युरेनियम हेक्झाफ्लोराईड जे आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट हा 50 डिग्री सेल्सिअस आहे. आपण उकळलेला चहाही त्याच्यापेक्षा किती उकळलेलं पाणी 100 डिग्रीला असतं. त्याच्यापेक्षा निम्म्या तापमानापर्यंतच ही ह्याची वाफ तयार होते. त्यामुळे होणारी प्रक्रिया, त्याला लागणारी यंत्रसामग्री हे सर्व अतिशय व्यवस्थितपणे कंट्रोल करता येतं. सेफ राहतं, वापरायला अडचण येत नाही. म्हणून फ्लोरीनचा वापर होतो. आणखीन एक कारण आहे. फ्लोरीनला दुसरे आयसोटोप्स नाहीत. युरेनियम सारखे आयसोटोप नसल्यामुळे युरेनियम हेक्झाफ्लोराईड एकदा तयार झालं आणि त्याच्यावर काही कार्य केलं तर जो काही फरक आपल्याला दिसणार आहे तो फक्त युरेनियममुळे दिसणार आहे. फ्लोरीनचा त्याच्यात भाग असणार नाहीये त्या फरकामध्ये. म्हणून फ्लोरीन वापरणं जास्ती सोयीचं आहे. तुमच्यापैकी काही लोक केमिस्ट्रीचे असतील ते असं म्हणतील की नाही, तर हे तर हॅलोजन आहे आणि फ्लोरीन पेक्षा क्लोरीन आपल्या जगात कितीतरी जास्ती टक्केवारी आहे आणि अगदी त्याचे आयसोटोप म्हणले तरी ते वेगळे करणं सहज शक्य आहे. मग क्लोरीन का नाही वापरत? तर असा प्रयत्न सुरुवातीच्या काळात झाला. युरेनियम टेट्रा
क्लोराईडचा वापर करून युरेनियम वेगळं करण्याचे प्रयत्न झाले. पण त्यात अडचण अशी आहे की त्याचा बाय प्रॉडक्ट म्हणून फॉस्जीन गॅस तयार होतो, COCl2. आणि हा फॉस्जीन गॅस हा खूप रिॲक्टिव्ह आहे, अतिशय करोजिव्ह आहे आणि त्याहून जास्त म्हणजे अतिशय पॉइझनस आहे. त्यामुळे अतिशय धोकादायक असं हे प्रकरण असल्यामुळे युरेनियम टेट्राक्लोराईडचा वापर केला गेला नाही आणि त्याच्या ऐवजी युरेनियम हेक्साफ्लोराईडचा वापर सुरू झाला. सुरुवात अर्थात मी सांगितलं तसं त्या मॅनहॅटन प्रोजेक्टच्या वेळेसच झाली होती. आणि ही जी प्रक्रिया आहे याला गॅस डिफ्युजन प्रक्रिया असं म्हणतात. काही इंग्रजी शब्द आहेत, मी ते तसेच वापरणार आहे. फारसे कठीण नाही आहेत. कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे विज्ञानातला आणि त्याच्यात एक नियम आहे, त्याला ग्रॅहम्स लॉ असं म्हणतात. हा डिफ्युजनशी संबंधित आहे. डिफ्युजन म्हणजे दोन गॅसेस एकमेकात मिसळण्याची प्रक्रिया. मध्ये एखाद्या बॅरियर किंवा पोरस जाळी जरी असेल तरी याच्या आरपार जाऊन हे गॅसेस एकमेकांच्यात मिसळतात. आपण एका खोलीत असलो स्प्रे केला किंवा अत्तर स्प्रे केलं तर तो पलीकडच्या खोलीतही वास जो हळूहळू पोचतो हा या डिफ्युजनमुळे पोचतो. किंवा आपल्याला जे अनेक वास एका खोलीतनं दुसरीकडे किंवा अनेक ठिकाणी पसरतात ते सर्व डिफ्युजनमुळे असतात. तर हा ग्रॅम्स लॉ ऑफ डिफ्युजन असं म्हणतो की ह्या डिफ्युजनचा वेग हा त्याच्या मॉलिक्युलर वेटच्या स्क्वेअर रूटच्या व्यस्त प्रमाणात आहे. रेट ऑफ डिफ्युजन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द मॉलिक्युलर वेट ऑफ द गॅस. हा नियम आहे. नियम बाजूला ठेवू. काय होतं हे महत्वाचं आहे. मुळात कायनेटिक थेअरी आहे, त्यामुळे कायनेटिक एनर्जीशी संबंधित आहे आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ mv² आहे. म्हणजे जर मास कमी असेल तर कायनेटिक एनर्जी तेवढीच असेल तर व्हेलॉसिटी जास्ती असणार. त्यामुळे जर व्हेलॉसिटी जास्ती असेल तर ते आरपार जाऊन पलीकडे मिसळण्याची शक्यता तेवढी वाढते. त्यामुळे युरेनियम 235 आणि युरेनियम 238 मध्ये युरेनियम 235 हे हलकं असल्यामुळे त्याची व्हेलॉसिटी जास्ती असेल, त्यामुळे त्याचा डिफ्युजनचा रेट जास्ती असेल. हा नियम वापरून ही रचना करण्यात आली. काय केलं तर समजून घेण्यासाठी आपण छोटंसं उदाहरण घेऊ. आपण एक जाळी घेऊ. अशी एक जाळी आहे आणि त्याच्या एका बाजूला माशा आणि मधमाशा आहेत, दुसऱ्या बाजूलाही थोड्याशा माशा आणि मधमाशा आहेत आणि एका बाजूचं प्रेशर जास्ती आहे. तर नॅचरली इकडच्या सर्व तिकडे जाण्याचा प्रयत्न करतील, पण माशांचा वेगही जास्ती आणि मधमाशांपेक्षा आणि माशांचा साईजही लहान, त्यामुळे पलीकडे जाण्याचं प्रमाण त्यांचंही जास्ती असणार आहे. त्यामुळे काही कालांतराने या प्रेशर जिथे जास्ती आहे तिथल्या माशा कमी होतील, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल आणि पलीकडे माशांचं प्रमाण वाढणार आहे, मधमाशा थोड्या थोड्या जातच असतील. त्यामुळे या भागाला डिप्लिटेड रिजन असं म्हटलं जातं आणि या भागाला माशांच्या दृष्टीने एनरिच्ड असं म्हटलं जातं. आता माशा आणि मधमाशांच्या ऐवजी युरेनियम 235 आणि 238 वापरायचं असा हा प्रयोग आहे. मग काय केलं गेलं तर एक रचना जी तयार करण्यात आली त्याच्यात मोठाले असे उभे सिलेंडर्स असतात, मधनं एक पाईप आत येतो, त्याच्या भोवती एक पोरस माठासारखं नाही पण त्याच्याहून जास्त पोरस असं मटेरियलचा थर असतो, असा सिलेंडर असतो. आतमध्ये सोडताना युरेनियम हेक्साफ्लोराईड हा गॅस आत सोडला जातो जास्ती प्रेशरने आणि तो आत आल्यानंतर वरच्या बाजूने बाहेर काढला जातो. पण मध्ये आत आल्यानंतर तो त्या सिलेंडर मधनं
पलीकडच्या बाजूला डिफ्यूज व्हायला लागतो आणि डिफ्यूज होताना युरेनियम 235 पलीकडे जाण्याचं प्रमाण हे डिफ्युजन प्रोसेसमुळे वाढतं आणि हळूहळू पलीकडच्या बाजूला म्हणजे पोरस स्पॉटच्या बाहेरच्या बाजूला युरेनियम 235 चं प्रमाण हे आतल्यापेक्षा जास्ती होतं. आतल्या स्ट्रीमला डिप्लिटेड स्ट्रीम असं म्हणतात आणि ऑफ गॅस आणि बाहेरच्या बाजूला ही एनरिच स्ट्रीम ऑफ युरेनियम हेक्झाफ्लोराइड अशी तयार होते. किती फरक असतो? फार कमी. 1% कितीतरी कमी प्रमाणात हा फरक होतो. पण होतो. नक्की होतो. मग काय करतात? हे मधनं बाहेर पडलेला जो गॅस आहे, तो परत त्या यंत्रातनं आत घालतात. किंवा खूपच कमी झालेला असेल तर त्याचं वेगळं प्रोसेसिंग करतात. आणि बाहेरचा जो एनरिच्ड भाग आहे, थोडासा टक्का वाढलेला, तो पुढच्या सिलेंडरच्या इनपुटला देतात. आणि त्याच्यात परत टक्केवारी वाढवली जाते. आणि मग त्याचा आउटपुट तिसऱ्याला, त्याचा आउटपुट चौथ्याला, त्याचा आउटपुट पाचव्याचा इनपुट असं करत 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 ही प्रोसेस पुढे नेली जाते. आणि हळूहळू हळूहळू टक्केवारी वाढवली जाते. किती? तर मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये 3000 असे सिलेंडर्स जोडलेले होते एकमेकांना एनरिच करण्यासाठी. आणि खूप सुरुवातीला आपण जेव्हा इलेक्ट्रिसिटी बद्दल बोलत होतो तेव्हा मी रेझिस्टन्स सिरीज आणि पॅरलल बद्दल सांगितलं होतं. ते सिरीज मध्ये जोडल्यासारखंच आहे आणि प्रमाण वाढवायचं असेल तर असेच पॅरलल मध्ये अनेक सिलेंडरची चेन उभी करायला लागेल आणि असं करून एनरिचमेंट ची प्रक्रिया केली जाते. अर्थात ह्यात युरेनियम तयार झालेलं नाही हे लक्षात घ्या. युरेनियम हेक्झाक्लोराइड मधलं युरेनियम 235 चं पर्सेंटेज हळूहळू वाढवत 0.7 पासून वाढवत आधी 2%, 3%, 5%, 20%, 85% जगात हे प्रमाण पुढच्या यंत्राच्या पद्धतींनी जवळजवळ 97% पर्यंत वाढवता येतं. त्यातली ही डिफ्युजन ही अतिशय खर्चिक आणि अतिशय वेळ काढू अशी प्रक्रिया होती. त्यामुळे ती फार काळ टिकणं आणि वापरात ठेवणं शक्यच नव्हतं. त्याच्यात प्रगती झाली आणि तो म्हणजे याचाच पुढचा टप्पा आणि तो म्हणजे गॅस सेंट्रिफ्युगेशन. आणि आज 2000 सालानंतर आणखीन एक टेक्निक डेव्हलप झालाय ज्याला लेझर एनरिचमेंट असं म्हटलं जातं. ह्या पुढच्या प्रक्रिया आहेत. त्यांचा विचार आणि त्यांची तत्व काय, ते कसं काम करतं ह्याचा विचार आपण पुढच्या वेळेस करू. आज मी जे काय तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला आवडलं असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्र परिचितांना याची माहिती द्या. आजकाल युरेनियम आणि त्याचे परिणाम आणि ह्याच्याबद्दल चर्चा आपण ऐकतोच आहोत. भारताच्या दृष्टीने चांगल्या गोष्टी घडतायत. तर पुढच्या वेळेस आपण ही प्रक्रिया पुढे कशी नेली जाते याचा विचार करू. तोपर्यंत नमस्कार.